आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। असं म्हटलं जातं की या दिवशी केलेल्या धार्मिक कार्याने माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात। मार्गशीर्ष पौर्णिमा या वर्षाची शेवटची पौर्णिमा असते। 2024 ची शेवटची पौर्णिमा रविवारी 15 डिसेंबरला असणार आहे। हा पौर्णिमेचा दिवस देवी लक्ष्मी आणि श्री भगवान विष्णू यांना समर्पित आहे। मार्गशीर्ष हा महिना भगवान श्री कृष्णाचा महिना मानला जातो। या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते अशी श्रद्धा आहे। या महिन्यातील पौर्णिमा अगाहन पौर्णिमा, बत्तीसी पौर्णिमा आणि मोक्षदायिनी पौर्णिमा अशा नावांनीही ओळखली जाते। अशी मान्यता आहे की मार्गशीर्ष पौर्णिमेचे व्रत केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। या पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि तपस्या यांचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी हरिद्वार, बनारस, मथुरा आणि प्रयागराज या ठिकाणी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि तपश्चर्या करण्यासाठी येतात। ही पौर्णिमा 14 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4:58 सुरू होणार असून 15 डिसेंबर रोजी दुपारी 2:31 समाप्त होणार आहे। असे मानले जाते की मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान श्री विष्णू गंगेच्या पाण्यात वास करतात। यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने भक्ताला शुभ फळ मिळते। तसेच या दिवशी चंद्रदेवता आणि देवी लक्ष्मीची पूजा व उपवास करण्याचा नियम असतो। असं मानलं जातं की या दिवशी केलेल्या दानाचे इतर पौर्णिमेच्या दिवसांपेक्षा 32 पट अधिक फळ मिळतं। यामुळे या दिवशी धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना वर्षाच्या पौर्णिमेला केलेल्या दान आणि उपासने इतकेच फळ मिळते। या दिवशी तुळशीला लाल कलव, लाल चुनरी आणि कच्चे दूध अर्पण करावे। तसेच सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावावा। असे केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात, आर्थिक लाभ आणि यशही मिळते अशी मान्यता आहे। या दिवशी उपवास करून भगवान नारायणाची पूजा करावी। पूजेनंतर ओम नमो नारायणाचा जप करणं फायद्याचं असतं। यावेळी देवाला सुगंध आणि फुलं अर्पण करावीत। पूजेच्या ठिकाणी वेदी बनवून त्या ठिकाणी हवन करावे। या पौर्णिमेच्या दिवशी गंगा किंवा पवित्र नदीत स्नान करणं शुभ मानलं जातं। जर शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळा आणि स्नान करा। यामुळे पापांचा नाश होतो आणि मन शुद्ध होते। मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्री विष्णूंची उपासना फार महत्त्वाची असते। तुळशीची पानं श्री विष्णूला अर्पण करावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। असं केल्याने घरात समृद्धी आणि सुख येतं। तसेच गरीब आणि गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा गोड पदार्थ दान करावेत। यामुळे आपल्याला पुण्य मिळते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते। पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात उपासना करणं फायदेशीर मानलं जातं। चंद्राला दूध किंवा पाणी अर्पण करावे आणि ओम श्राम श्रीम श्रौम सह चंद्रमसे नमः या मंत्राचा जप करावा। त्यामुळे मानसिक शांतता मिळते आणि चंद्राच्या कृपेने मन स्थिर राहतं। तसंच जीवनातील अडचणीही दूर होतात। मार्गशीर्ष पौर्णिमेला उपवास ठेवल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात। यामुळे शारीरिक आणि मानसिक उन्नतीही होते, तसंच आत्मिक विकास घडतो आणि देवाची कृपा लाभते। त्याचबरोबर पवित्र नदीकाठी किंवा आपल्या घरात दिवा लावावा। दीपदान केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, संपत्ती, शांती आणि सुखसमृद्धीचा मार्ग मोकळा होतो असं म्हणतात। तुपाचा दिवा लावल्याने विशेष लाभ होतो। या दिवशी भगवद्गीतेचे वाचन करावे आणि त्यातील उपदेश आचरणात आणावे। असं करणं अत्यंत फलदायी मानलं जातं। यामुळे जीवनातील अडचणी कमी होतात आणि आध्यात्मिक मार्गदर्शन मिळतं, तसंच ज्ञानाची प्राप्ती देखील होते। मार्गशीर्ष पौर्णिमेला श्रद्धा आणि भक्तीने या गोष्टी केल्या तर तुमचं जीवन नक्कीच सकारात्मक बदलांनी भरलेलं असेल आणि सुखसमृद्धीचा मार्ग मोकळा होईल। या दिवशी केलेली पूजा, दान आणि साधना आयुष्यभर फळ देणारी असेल। त्यामुळे या पौर्णिमेला श्रद्धा आणि भक्तीने सांगितलेल्या गोष्टी करा। यामुळे नक्कीच तुमचं जीवन सुखसमृद्धीने परिपूर्ण होऊ शकतं। तसंच आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम्हाला काही अडचणी असतील त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।